प्रश्न पहिला. भूकंपाच्या केंद्रातून किंवा पृथ्वीच्या केंद्रातून निर्माण होणाऱ्या हालचालींना काय म्हणतात? ऑप्शन ए बाह्य हालचाली, बी सागरी हालचाली, सी भूकंपीय हालचाली, डी वायुमंडलीय हालचाली. उत्तर आहे ऑप्शन सी भूकंपीय हालचाली. प्रश्न दुसरा. भूकंपाची नोंद कोणत्या यंत्राद्वारे केली जाते? ऑप्शन ए थर्मिमीटर, बी बॅरोमीटर, सी भूकंपमापक सिस्मोग्राफ, डी दुर्बीण. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भूकंपमापक सिस्मोग्राफ. प्रश्न तिसरा. भूकंपाच्या तीव्रतेचे मापन कोणत्या स्केलवर केले जाते? ऑप्शन ए सेल्सियस स्केल, बी फॅरेनहाइट स्केल, सी रिश्टर स्केल, डी पास्कल स्केल. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रिश्टर स्केल. प्रश्न चौथा. भूकंप होण्याचे प्रमुख कारण कोणते आहे? ऑप्शन ए पाऊस, ऑप्शन बी अंतर्गत हालचाली, ऑप्शन सी वारा, डी धुके. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अंतर्गत हालचाली. प्रश्न पाचवा. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या कोणत्या भागात असते? ए पृष्ठभागावर, बी वातावरणात, सी भू अंतर्गत भागात, डी समुद्रात. ऑप्शन सी भू अंतर्गत भागात. प्रश्न सहावा. भूकंपामुळे सर्वाधिक परिणाम कशावर होतो? ऑप्शन ए सूर्यप्रकाशावर, बी जमिनीवरील रचनांवर, सी चंद्रावर, डी ग्रहावर. ऑप्शन बी जमिनीवरील रचनावर. प्रश्न सातवा. भूकंपाच्या वेळी सर्वप्रथम कोणती लहर निर्माण होते? ए एस लहर, बी एल लहर, सी पी लहर, डी लहर. ऑप्शन सी पी लहर. प्रश्न आठवा. भूकंप मापक यंत्राचा आलेख काय दर्शवितो? ए तापमान, बी पर्जन्यमान, सी भूकंपाच्या लहरी, डी वाऱ्याचा वेग. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भूकंपाच्या लहरी. भूकंपामुळे कोणत्या प्रकारची नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते? ऑप्शन ए दुष्काळ, बी उष्णतेची लाट, सी सुनामी, डी हिमवर्षाव. ऑप्शन सी सुनामी. प्रश्न 10. भूकंपाच्या अभ्यासासाठी कोणते यंत्र वापरले जाते? ऑप्शन ए दूरदर्शक, बी सूक्ष्मदर्शक, सी सिस्मोग्राफ, डी कंपास. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिस्मोग्राफ. प्रश्न 11. भूकंपामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागात काय बदल होऊ शकतो? ऑप्शन ए तापमान वाढते, ऑप्शन बी भेगा पडू लागतात, सी पाऊस पडतो, ऑप्शन डी बर्फ तयार होतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भेगा पडू शकतात. प्रश्न 12. भूकंप मापक यंत्राचा मुख्य उपयोग कोणता? ऑप्शन ए पाऊस मोजणे, ऑप्शन बी वारा मोजणे, ऑप्शन सी भूकंप मापाच्या लहरींची नोंद करणे, ऑप्शन डी तापमान मोजणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भूकंप मापाच्या लहरींची नोंद करणे. प्रश्न 13. भूकंपाच्या अभ्यासाला काय म्हणतात? ए हवामानशास्त्र, बी भूकंपशास्त्र, सी वनस्पतीशास्त्र, डी जलशास्त्र. योग्य उत्तर आहे भूकंपशास्त्र. प्रश्न 14. रिश्टर स्केलचा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन ए तापमान मोजण्यासाठी, बी उंची मोजण्यासाठी, सी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी, डी पर्जन्यमापन मोजण्यासाठी. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी.